शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. सर्वांसाठी अखेर फायनली आता खुशखबर आहे. आणि त्याचबरोबर नमो शेतकरीच्या बरोबर जे की PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यात आता एकाच वेळी ते जमा होणार आहे. ही माहिती फेक नाही, हीच माहिती खरं सत्य आहे. आणि या प्रूफ सगळं आता तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा. मागील आठवड्याभरापासून बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांचे मागील व्हिडिओमध्ये ह्याच कमेंट येत होत्या आपल्या कम्युनिटीमध्ये सर्व काही की नमो शेतकरीचा हप्ता भेटणार की नाही, तुम्ही तर व्हिडिओ बनले होते असं तसं. तर अखेर फायनली तुमचे सर्व उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे देणार आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता कधी वितरण होणार आणि त्याचबरोबर PM किसान सन्मान निधी योजनेचा बी होणार का नाही आणि होणार तर तोही कधी होणार या संबंधीचे जे काही आता सध्याच्या स्थितीला अवेलेबल जे अपडेट आहे ते तुमच्यासोबत इथे या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचं काम आपण इथे नक्कीच करणार आहे. जेवढं पण नवीन शेतकरी बांधवाले असेल त्यांना एकच विनंती, नक्कीच चॅनलला देखील सबस्क्राईब तुम्ही करून घ्या, जेणेकरून येत्या काळातील येत्या पुढील दिवसातील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण सर्वांना बघायला भेटते. आणि त्याचबरोबर आपण एक नवीन चॅनल देखील आपलं सुरू केलं आहे, त्याच्यावरती आपण राजकारणासंदर्भात महत्त्वाचे डेली घडामोडी संदर्भातील विशेष अपडेट देत असतो. योगेश पाबळे म्हणून ते चॅनल तुम्ही सर्च करून त्याच्यावरती आपले ब्लॅक शर्टमध्ये आपलं स्वतःचा लोगो PNG आहे त्याला तुम्ही जाऊन तिथे सबस्क्राईब करू शकता. योगेश पाबळे आपल्या नावाने 5000 रिसेंटली त्याच्यावरती सबस्क्रायबर पूर्ण झालेले मागील काही दिवसापूर्वी. आपल्या टॉपिकला रिटर्न येऊया. तुम्हाला सांगू शकतो की हा हप्ता याच्या अगोदरच वितरण होणार होता. संपूर्ण काही याच्यासाठी निधीची मंजुरीही देण्यात आलेली होती. निधी उपलब्धतेची संदर्भातील जे शासन निर्णय जाहीर झाले होते 10 जानेवारी 2026 रोजी, जसं की आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. परंतु हप्ता मुद्दणहून इथे रखडून ठेवण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप नाही करण्यात आलेला आहे आणि याच्यात प्रतीक्षेत नमो शेतकरीच्या बरोबर PMचाही वाटप होणार अशी माहिती आता सध्या दिसली आहे. आणि आता याच्यामुळे रखडून काय ठेवण्यात आला होता, याचे काय कारण आहे आणि याच्या संदर्भातील काय डिटेलमध्ये ते आपण इथे जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता पुढील 2 दिवसात तुमचा FTOचा ऑप्शन हा जे की PM किसानचा जनरेट आणि चालू होणार आहे, अर्थात चालू होणार आहे तो ऑप्शन फंड ट्रान्सफर ऑर्डर जे की त्याच वेळेस चालू करण्यात होते ज्यावेळेस हप्ता वितरण अगदी 1 ते 2 दिवस पुढे असतो किंवा 72 घंट्याच्या अगोदर हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये हा फंड ट्रान्सफर ऑर्डरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे क्रेडिट तिथे होत असतात. आता जे की नमो शेतकरीचा आणि PM किसान या दोन्ही योजनेचा हा फंड ट्रान्सफर ऑर्डर जे की आता हा ऑप्शन जे की FTOचा तो चालू होणार आहे. शेतकरीनो आज उद्या किंवा परवा 1-2 दिवसात ते चालू होऊन जाईल. आता जो रखडून ठेवण्यात आलेला नमो शेतकरीचा 8वा हप्ता याचं महत्त्वाचं जे कारण म्हणजे लेटेस्टमध्ये झालेल्या जे आहे की शेतकरीनो महानगरपालिकेच्या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे आहे की जिल्हा परिषदेच्या झडपी निवडणुकांच्या तारखा देखील इथे डिक्लेअर झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, त्या 5 फेब्रुवारी 2026 याचं मतदान आहे आणि येत्या 7 फेब्रुवारी 2026 याचा निकाल आहे. 2च दिवसात हा निकाल लागणार आहे, ज्याप्रमाणे महानगरपालिकेचा इथे लागला. एकंदरीत गोंधळ आणि राडा पूर्ण महानगरपालिकेच्या निकालानंतर झालेला आहे. त्याच्यामुळे काही ना काही हप्त्याचं रखडणं साहजिकच आहे. परंतु याचं महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगू शकतो की झडपी इलेक्शनसाठी जास्तीत जास्त मतदान कसं मिळवता येईल हे याचं एकमेव उद्दिष्ट आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारचं. शेतकरी मित्रांनो, कारण की त्यांना माहिती आहे की PM किसान आणि नमो शेतकरीचे 2+2 असे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आले की नक्कीच राहिले सुविले जेवढे पण काही मतदान आहे इमोशनल होऊन शेतकरी बांधव आपल्यालाच ते मतदान करेल हेच एकमेव उद्दिष्ट यांचं आहे. अशीच माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सध्या देण्यात आली अशा पद्धतीने की आता लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे की नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनेचे हप्त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये वितरण होणार आहे. हालाकी तुम्हाला सांगू शकतो की ज्यावेळेस हा नोव्हेंबर 2025 मध्ये जे की PM किसान सन्मान निधीचा 21 हप्ता वितरण झाला होता त्याच्या हालाकी 2च हप्त्यांच्या 2 आठवड्याच्या अगोदर जे की जेवढं पण काही लाभार्थी याद्या असतात ज्या नमो शेतकरीसाठी पात्र त्याच्यातून बसवण्यात येतात, ज्या PM किसानचे लाभार्थी पात्र असतात ते नमो शेतकरीसाठी असतात, ते दुसऱ्या 2 आठवड्याच्या आतच जे की 8 ना 16 दिवसाच्या अगोदर असते सर्व राज्य शासनाकडे जे आहे की केंद्राच्या माध्यमातून देण्यात येत असते. परंतु याचं एकमेव उद्दिष्ट हेच आहे की जास्तीत जास्त जे आहे की शेतकऱ्यांचे मत कसे वळतील. आता याचा फायदा लाडक्या बहिणींच्यामुळे त्यांना नक्कीच इथे झाला, जो आहे की मागील जानेवारी महिन्याचा हप्ता जे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये
महिन्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर वितरण त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. हालांकी अगोदरमध्ये जे की फेब्रुवारीचा देखील आगामी हप्ता देणार होते, परंतु जे की कोर्टाच्या माध्यमातून आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याच्यावरती शासनावरती पाबंदी लावण्यात आली होती. आता त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की केंद्राच्या माध्यमातून आणि राज्याच्या माध्यमातून हे दोन्ही हप्ते नमो आणि पीएमचे एकाच वेळी एकाच टायमाला शेतकऱ्यांच्या खात्यात आता इथे जमा होणार आहे. याच्यात काहीच संकोच नाही. आता तारीख कोणती असू शकते, काय असू शकते हे जाणून घ्यायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो तर 5 फेब्रुवारीला जर कधी साहजिकच मदत आहे तर नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये 5 फेब्रुवारीच्या अगोदर जे आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 तारखेला किंवा 27-28 जानेवारीला देखील तुमच्या अकाउंटमध्ये हे दोन्ही हप्ते इथं आता सध्या तरी वितरण होऊ शकते. अशी माहिती मीच नाही देऊ लागलो, की इतर जेवढं पण गव्हर्नमेंट योजनांचे अपडेट शेतकऱ्यांसोबत शेअर करत असतात, जसं की द ॲग्रोन चॅनल आहे त्याचबरोबर इतर आहेत जसं की प्रभुदेवा JR म्हणून एक चॅनल आहे, ज्ञानेश्वर खरात पाटील म्हणून, यांच्या माध्यमातून देखील हीच माहिती देण्यात आली आणि त्याच माहितीचा डाटा गोळा करून तुमच्यासोबत ही माहिती मी शेअर करण्याचं काम इथे केलेलं आहे. शेतकरी व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर नक्कीच त्या व्हिडिओला बघण्यासाठी चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करू शकता. तर मिळूया का नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.